मंगलमय भगवत स्वरूप देवाची प्रतिभांगनी मूर्ती असणारी अशी ही श्रीमद भागवत महापुराण कथा मौजे माळसोना या नगरीमध्ये या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा आज या ठिकाणी या कथेचा हा 6वा दिवस आहे। आपण 5 दिवस ही कथा श्रवण केली। कालच्या कथेमध्ये आपण सुंदर असा प्रसंग ऐकला की कशा प्रकारे नाही का भगवंताने या ठिकाणी आपल्या भक्तांचं दुःख निवारण करण्याकरता त्या वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण अवतार घेतला। कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचा काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। या ठिकाणी भगवंताने कृष्ण अवतार घेतलाय का त्या कंसाच्या कारागृहामध्ये आणि ती वसुदेव आणि देवकी ह्या दोघांना खूप भीती वाटली। जरी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल आणि असं ती देवकी म्हणू लागली जर त्याला कळलं त्या कंसाला तर तो माझ्या बाळाला मारून टाकेल जसं त्यांनी माझे 6 मुलं मारले। आणि मग या ठिकाणी देवानं आदेश दिला बघा आपल्या त्या पित्याला वडिलांना नंदाच्या घराला मजणी गोकुळाला माया उपजली तेथे टीव्ही मजवानी येथे मनसी असे रक्षपाळ तेना मोहिले सकाळ नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मजनी गोकुळाला असा आदेश दिल्यावरती मग त्या ठिकाणी त्या वसुदेवजीने ते लहान असं ते बालक उचललं टोपलीमध्ये घातलं आणि आता वसुदेवजी महाराज आतापर्यंत बंधनामध्ये होते बघा। काय झाला चमत्कार उचलिला कमळापती पायीची बंधने गळती त्यांच्या पायातले सगळे बंधन गळून पडले म्हणतात आणि निघाले आता ते गोकुळाकडं मथुरेवरून। सगळे सैनिक झोपलेले आहेत बघा ती देवाची माया आहे आणि त्या ठिकाणी आता आमचे वसुदेवजी ते लहान असा ते लहान बाळ घेऊन निघाले वाटत त्यांना यमुना लागली बघा। यमुनेला समजलं की या ठिकाणी जगाच्या मालकाने इथं अवतार घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी पूर चढला अचाट भगवंताचं दर्शन करण्याकरता यमुना जे आहे नाही का तिथं जलस्तर वाढलं म्हणतात आणि त्या ठिकाणी वसुदेवजी महाराज जात आहेत पलीकडं या वसुदेवांच्या दाढीला ते पाणी लागू लागलं बघा आणि देवालाच दया आली मग आपल्या पित्याची भगवंतानी काय केलं त्यासी लाविला अंगुष्ट देवाने अंगठा लावला म्हणतात त्या पाण्याला आणि मग ती यमुना जी आहे ती अशी दुभंगली बघा आणि आमचे वसुदेवजी महाराज भगवंताला घेऊन गोकुळामध्ये गेले आणि त्या ठिकाणी अगोदरच योग मायेनं त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे बघा आणि वसुदेवजीनं काय केलं यशोदे जवळची ती योग माया ती नाही का तिथं आपलं बाळ ठेवलं आणि तिचं ती कन्या जी आहे ती घेतली महाराज तिला टोपलीमध्ये टाकलं बघा फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी आणि वसुदेवजी महाराज
अशी ती योग माया घेऊन परत मथुरेमध्ये आली आणि मथुरेमध्ये त्या कारागृहामध्ये आल्यावरती जसे होते पहिले तसे झाले बघा, नाही का? त्यांचे सगळे त्या पायामध्ये बेड्या बंधन वगैरे परत बंधनामध्ये पडले. तात्पर्य असाही या कथेच, जेव्हा जीवात्मा जेव्हा देवाचा संग करतो तेव्हा याचे सगळे बंधन नष्ट होतात बघा. आणि जेव्हा हा जीवात्मा मायेचा संग करतो तेव्हा हा जीवात्मा या संसारामध्ये अडकतो. बोला राधे राधे. आणि त्या ठिकाणी इकडं मात्र गोकुळामध्ये खूप मोठा उत्सव सुरू आहे बघा. नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लादो महामणा औळे प्राणवेद ज्ञान स्नात सुचिरलंकृत. नंद बाबाला आनंद झालेला आहे. नंद घरा नंद भयो श्री कन्हैया लाल की. आनंद